नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये. शेतकरी मित्रांनो, आपण अपेक्षा करत होतो की हेक्टरी 17,000 रुपये पीक विमा माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जाहीर केलेला आहे. परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 33,000 रुपये पीक विमा जमा होत आहे. मग हा पीक विमा नेमका कोण्या मंडळामध्ये जमा होत आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होत आहे, कोणत्या तालुक्यामध्ये जमा होत आहे, या सर्व गोष्टीची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार. कारण यावर्षीचा पीक विमा हा पीक कापणी प्रयोग आधारित पीक विमा असल्यामुळं खूप शेतकऱ्यांना अपेक्षा होत्या की हेक्टरी 17,000 रुपये पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा हो. परंतु जमा होतोय शेतकरी मित्रांनो, 17,000पेक्षा जास्त रक्कम जमा होते. परंतु महसूल मंडळ वेगवेगळ्या महसूल मंडळामध्ये वेगवेगळी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे. त्यामुळं खूप शेतकऱ्यांना वाटतं की माझ्या खात्यामध्ये 17,000 रुपये पडावं, 20,000 रुपये पडावं, 25,000 रुपये पडावं. तर शेतकरी मित्रांनो, यावर्षीचा पीक विमा हा खरीप हंगाम 2025चा पीक विमा हा पीक कापणी प्रयोग आधारित पीक विमा. नुकसानीची टक्केवारी तुमची जेवढी लावण्यात येईल तेवढी तुमची पीक विम्याची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहे. 22 तारखेपासून खूप शेतकऱ्यांच्या खात्यात खरीप हंगाम 2025चा पीक विमा जमा व्हायला सुरुवात झाली. ज्या शेतकऱ्यांना लॉट बाय क्रिएटेड दाखवत होतं, ज्या शेतकऱ्यांना रक्कम दाखवली जात होती, ती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे. आता काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली बी आहे, काहींच्या जमा व्हायची बाकी आहे. तीही पुढील 2 ते 4 दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जी दिसलेली रक्कम आहे, तीच रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे. ज्या शेतकऱ्यांना रक्कम दाखवली जात आहे, लॉट बाय क्रिएटेड दाखवत आहे, अशा शेतकऱ्यांचे पैसे लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत, झालेत आणि राहिलेले पण जमा होऊन जाणार आहेत. त्यामुळं पीक विम्याच्या ज्या शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन झालेलं आहे, ज्या शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम दाखवलेली आहे, त्या शेतकऱ्यांचे पैसे निधी वर्ग झालेला आहे. टप्प्याटप्प्याने त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत. आता आजची अपडेट जर पाहिली गेली तर 33,000 रुपये पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे. हे पुणे जिल्ह्यामध्ये जमा होत आहेत शेतकरी मित्रांनो. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये जी रक्कम जाहीर करण्यात आली, सर्वात जास्त रक्कम ही नांदेड जिल्ह्याला जाहीर करण्यात आली. तीही 813 कोटी रुपये. 813 कोटी रुपयेमधून त्या जिल्ह्याला सर्व शेतकऱ्यांना एक चांगली रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत शेतकरी मित्रांनो. कुणाला 5,000, कुणाला 10,000, 15,000, 20,000, 25,000, 30,000, 32,000, 33,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रकमा जमा होत आहेत. नांदेड जिल्ह्यामध्ये जे आंदोलन करण्यात आलं शेतकऱ्यांच्या माध्यमातून, मनोहर नावचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या माध्यमातून एक चांगलं आंदोलन करण्यात आलं. नांदेडमध्ये शेतकरी संघटना असो, शेतकऱ्यांच्या माध्यमातून चांगला पीक विमा मिळावा यांच्या माध्यमातून जे आंदोलनाला एक चांगलं यश म्हणावं लागेल. कारण त्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला अखेर कुठंतरी यश आलेलं आहे. आणि शेतकऱ्यांना अगोदर हेक्टरी 17,000 रक्कम दाखवली जात होती, परंतु परत त्यांच्या आंदोलनामुळं, शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळं एक चांगलं रूप आलं. परत कॅल्क्युलेशन बदलले. कारण विमा कंपनी अगोदर दाखवलेली रक्कम परत बदलून हेक्टरी 33,000पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये धर्माबाद तालुका, नांदेड जिल्हा, सिंधी मंडळामध्ये हेक्टरी 33,000 रुपयाने पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे. आज त्यांची जी जमीन आहे शेतकरी मित्रांनो, ती नदीकाठच्या जमिनी असल्यामुळं खूप पैसे त्या शेतकऱ्यांना चांगले मिळत आहेत. कारण त्यांचंही नुकसान चांगल्या पद्धतीचं झालेलं होतं. नांदेड जिल्ह्यामध्ये खूप भयानक अतिवृष्टी झाली होती आणि त्या पद्धतीनं शेतकऱ्यांच्या खात्यामध्येही पैसे पडत आहेत. आता खूप शेतकऱ्यांना असं वाटेल की 33,000 हेक्टरी रक्कम पडते, मग त्यांची नुकसानीची टक्केवारी किती दाखवली होती. तर शेतकरी मित्रांनो, 56% नुकसानीची टक्केवारी तिथे दाखवली गेलेली आहे. आणि 56%ला हेक्टरी 32,500 ते 33,000 रुपये पीक विमा हा सिंधी मंडळ, नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील सिंधी मंडळामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पडत आहेत. खूप शेतकऱ्यांना धर्माबाद तालुक्यातील शेतकऱ्यांना 31,000 ते 32,000 रुपये हेक्टरीप्रमाणे पैसे पडत आहेत. ज्या शेतकऱ्यांची क्लेम कॅल्क्युलेशनमध्ये, जे क्लेम स्टेटसमध्ये नुकसानीची टक्केवारी जितकी दाखवलेली आहे, तेवढ्या नुकसानीप्रमाणे रकमा दाखवल्या जात आहे. आता शेतकरी मित्रांनो, आज नांदेड असो, धाराशिव असो, लातूर असो, बीड असो, ज्या पद्धतीनं नांदेडचं नुकसान झालं आहे शेतकरी मित्रांनो, त्याच पद्धतीनं धाराशिव असो, लातूर असो, बीड असो, अशाही शेतकऱ्यांचं झालेलं आहे. आज त्या जिल्ह्यामध्ये
विमा कंपनीच्या पीक कापणी प्रयोगावर घेतलेल्या आक्षेपामुळं आज त्या शेतकऱ्यांचं जरी कॅल्क्युलेशन झालेलं नसेल तर पुढील काही दिवसामध्ये ते कॅल्क्युलेशन होणार आहे. आणि अपेक्षा ही आहे शेतकरी मित्रांनो, की याही शेतकऱ्यांना एक चांगली रक्कम मिळेल ही अपेक्षा आहे. कारण पीक कापणी प्रयोगावर आक्षेप विमा कंपनी केव्हा घेते, जेव्हा नुकसानीची टक्केवारी कृषी विभाग जास्त देतं त्यावेळेस विमा कंपनी ते नुकसान मान्य करायला तयार नसते. अशा गोष्टीमुळे विमा कंपनी आक्षेप घेण्याच्या तयारीत असते. आणि तीच परिस्थिती आज धाराशिवची असो, बीडचे असो, लातूरचे असो या प्रकारची झालेली आहे. त्यामुळं धाराशिव असो, बीड असो, लातूर या जिल्ह्यामध्ये खूप भयानक अतिवृष्टी झाली होती. पिकांचं खूप नुकसान झालं होतं. त्याही जिल्ह्यामध्ये एक चांगली रक्कम शेतकऱ्यांना मिळेल अशी अपेक्षा आहे. पाहूयात आता त्याच्यावर सुनावणी कधी होते, ऑर्डर कधी होते, ऑर्डर झाल्यानंतर कॅल्क्युलेशनची प्रक्रिया कधी होते. एक चांगली अपडेट काल 2 ते 3 दिवसापूर्वी आलेलीच आहे. पाहणं गरजेचं आहे की पुढील 1 ते 2 दिवसामध्ये काहीतरी निश्चित अपडेट धाराशिव असो, लातूर असो, बीडबाबत येणार आहे. परंतु सर्वांना एक प्रश्न होता की हेक्टरी 17,000 रुपयाची अपेक्षा सर्व शेतकऱ्यांना होती. परंतु नांदेड जिल्ह्यामध्ये खूप शेतकऱ्यांना एक चांगली रक्कम मिळत आहे. आता ज्याच्या मंडळामध्ये नुकसान कमी आहे त्या मंडळामध्ये रक्कम कमी येत आहे. परंतु सिंधी मंडळ हे असं मंडळ आहे की तिथे हेक्टरी 33,000 रुपये प्रमाणे पीक विमा त्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे. आणि अशीच नुकसान भरपाई सर्व शेतकऱ्यांना मिळावी ही अपेक्षा आहे. कारण खूप नुकसान गेल्या अतिवृष्टीमध्ये झालेलं आहे. तर पाहूयात की नेमकं आता पुढच्या काळामध्ये जे उर्वरित जिल्हे राहिले आहेत त्यांना तर नेमकं रकमा किती दाखवल्या जातात, कॅल्क्युलेशन कधी होतं, हेक्टर रक्कम किती मिळते. त्या शेतकऱ्यांना एक चांगला आनंद झाला असेल नांदेड जिल्ह्यातील. कारण आता उर्वरित काही शेतकऱ्यांचं अजून कॅल्क्युलेशन दाखवलं नसेल, काही मंडळामध्ये रकमा कमी दाखवल्या असतील. परंतु निश्चित नांदेड जिल्ह्यामध्ये 813 कोटी हा निधी खूप मोठा निधी आहे. आणि या जिल्ह्यासाठी एक चांगला निधी मंजूर झाल्यामुळं चांगली रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे. अपेक्षा उर्वरित जिल्ह्यामध्ये अशी रक्कम मंजूर केली जावी व अशा पद्धतीने हेक्टरी 33,000 रुपये इतरही जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं वाटप. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.